निफाडच्या विंचूर भरवस फाटा परिसरात भीषण अपघात झाला। डंपरच्या धडकेत 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। बीडमधील पुसरा गावात मेंढीचा दुचाकीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून मेंढपाळाला काठीनं मारहाण करण्यात आली। घटनेचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। नांदेड नागपूर महामार्गावर ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली। घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला। युद्धाची झळ पंढरपूरपर्यंत पोहोचली आहे। गॅस तुटवड्यामुळे लाडू प्रसादावर परिणाम झालाय। गॅस टंचाई, लाडू उत्पादन कमी करण्यात आलं। गोंदियाच्या तिरोडा शहरात कारला अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। निफाड तालुक्यातील चांदोरी गावाजवळ स्टीलचे रॉड भरलेला ट्रक अपघात झाला। नागरिकांकडून अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय। राहता तालुक्यातील साकूर येथील गॅस वितरणाच्या ठिकाणी वाद होत असल्याने पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण केलं जात असल्याचं पाहायला मिळतं। भंडारा जिल्ह्यात व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। काही हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली। गॅस सिलेंडरचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर अनेक हॉटेल बंद करण्याची वेळ येईल अशी भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली। सातारा जिल्ह्यातील वाई शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात वाई बंदची हाक देण्यात आली। गेल्या 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई आणि कामाचा निकृष्ट दर्जा याचा निषेधार्थ पुकारलेल्या बंदला व्यावसायिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला। अहिल्यानगरमध्ये गॅस तुटवडा झाल्याची अफवा पसरली। सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या। अहिल्यानगर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा नाहीये। नागरिकांनी गॅस एजन्सी समोर विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नागरिकांना केलं। सोलापुरात सीटू संलग्न हॉकर्स युनियनने महापालिकेवर मोर्चा काढलाय। मोर्चा दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। येवल्यात व्यावसायिक गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। खानावळ आणि हॉटेल चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं चुलीवर पदार्थ तयार करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठं संकट ओढावलंय। चांदवड तालुक्यातील बहादुरी गावात शेततळ्यात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या मजुराला वाचवण्यात आलं। पोलिसांच्या मदतीनं मजुराला त्याच्या गावी पाठवण्यात आलं। बारामतीत घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे। गॅस सिलेंडर बुकिंग करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। व्यावसायिक घरगुती गॅस वापरू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिला आहे। गोंदियात हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर करण्यात आला। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं घरगुती गॅसचा वापर करण्यात आला। यावर प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। रायगडमध्ये भारत गॅस केंद्रावर रांगा लागल्यात। सिलेंडर मिळणार की नाही या भीतीपोटी नागरिकांनी गर्दी केली। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। धुळ्यात गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली। जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी दिली। युद्धाचा मंगल कार्यालय, कॅटरिंग आणि व्यवसायाला मोठा फटका बसतोय। मालेगावात गॅस अभावी लग्न समारंभ पुढे ढकलावे लागणार आहेत। नाहीतर लग्नाच्या स्वयंपाकासाठी लाकडं वापरण्याची वेळ मंगल कार्यालय चालकांवर आली आहे। श्रीरामपूरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागानं छापा टाकला। कारवाईमध्ये 87,000चा मुद्देमाल जप्त केलाय। अनेक गॅस सिलेंडरसह रिफिलिंगसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलं। हिंगोलीच्या वसमत परभणी रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं।